अप्पर तहसील अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान आज औराद येथे संपन्न होत आहे। या समाधान शिबिरामध्ये आपण महसूल विभागामार्फत 15 सेवा लोकांना देणार आहोत। ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी यांना शासकीय योजनेचा लाभ व्हावा, महसुली सुधारणाबाबत व मार्गदर्शन करणे, तसेच क्षेत्रीय स्तरावर ज्या अडचणी येतात त्या अडचणींचं निराकरण करणे या मुख्य उद्देशानं छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान समाधान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। औरादमध्ये समाधान शिबिराचा आपण विचार केला तर औरादमध्ये सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्तप्रमाणे प्रतिसाद दिलेला आहे आणि विविध दाखले वाटप आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि इतर ज्या शासकीय विभाग होते त्यांचाही सहभाग महत्त्वाचा दिसून आला आणि त्यांच्यामार्फतही सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांचा वितरित केला। अशा तऱ्हेनं औराद येथील जे समाधान शिबिर होतं ते यशस्वीरित्या पार पडलं। या समाधान शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी औराद मंडलाधिकारी व त्यांच्या टीमनं अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे। माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानांतर्गत समाधान शिबिर मौजे औराद येथे संपन्न झाले। या अंतर्गत अंगणवाडी विभाग ची पर्यवेक्षिका मी डॉक्टर अनुराधा सोनकांबळे व माझ्या सर्व सहकारी सेविका व मदतनीस आमच्या विभागामार्फत ज्या योजना राबवल्या जातात त्या पुढील प्रमाणे यामध्ये लेक लाडकी योजना आहे। या अंतर्गत पहिले अपत्य मुलगी असल्यास ती पात्र आहे, पहिले अपत्य मुलगा असेल व दुसरी मुलगी असेल तर दुसरी मुलगी देखील पात्र आहे। तसेच प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना ही योजना अलीकडेच आमच्या खात्याला जोडली गेलेली आहे। तर या अंतर्गत पहिल्या खेपेची गर्भवती असल्यास तिची संस्थात्मक नोंदणी व लसीकरण झाले असेल, तसेच प्रसूती देखील संस्थात्मकमध्ये जर होणार असल्यास त्या महिलेला बाळंतपणासाठी जातानाच बेबी केअर किट वाटप केले जाते। पूर्ण पाहिजे 3 वर्ष पूर्ण असल्यास त्याला ॲडमिशन दिले जाते। या मातृत्व वंदन योजनेमध्ये पहिल्या खेपेची गर्भवती असल्यास संस्थात्मक नोंदणी व लसीकरण आवश्यक आहे। तर या महिलेला बाळाचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर पूर्ण 5,000 रुपये मिळतात। तसेच दुसऱ्या खेपेची जर गर्भवती असेल, मुलगी जन्माला आल्यास तिला 6,000 रुपये मिळतात। यानंतर बेबी केअर किट वाटप केले जाते। यामध्ये पहिली खेप असल्यास महिला बाळंतपणासाठी जातानाच बेबी केअर किट दिले जाते। तसेच सदरची महिला दुसऱ्या खेपेची जर असेल तर या महिलेला देखील मुलगी झाली तर बेबी केअर किट वाटप केले जाते।